बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी भीम अनुयायांनी केलेल्या आंदोलनासंदर्भातली। रिक्षातून मुंबईतल्या दादरमधील चैत्यभूमीकडे शेकडो भीमसैनिक निघाले। मात्र मुंबईत रिक्षाबंदी असल्याने वाहतूक पोलिसांनी भीमसैनिकांच्या सर्व रिक्षा रोखून धरल्या। तसंच पुढे जाण्यापासून भीम अनुयायांना रोखलं। मात्र रिक्षाने चैत्यभूमीकडे जाऊ देण्याची मागणी सर्वांनीच लावून धरली। मग रिक्षाला सोडणार नसल्याची भूमिका पोलिसांनी घेतल्याने चुनाभट्टी परिसरात रस्त्यावर प्रचंड गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं। चैत्यभूमीकडे रिक्षाने जाण्यावर भीम अनुयायी ठाम होते, त्यासाठी त्यांनी रस्त्यावरच रिक्षा थांबवून आंदोलन केलं। पोलिसांनी त्यांना बाजूला करण्याचा प्रयत्न केला, पण त्यानंतर भीम अनुयायी आक्रमक झाले आणि पोलिसांसोबत त्यांची बाचाबाचीही झाली। बाचाबाची आणि गोंधळात काही पोलीस जखमी झाल्याचं पाहायला मिळालं, तर काही तास चुनाभट्टीच्या रस्त्यावर गोंधळ सुरू राहिल्यामुळे मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळाली। अखेर पोलिसांनी भीम अनुयायांच्या मागणीपुढे गुडघे टेकले आणि सर्व रिक्षांना परवानगी दिली। सैनिक मोठ्या स्तरावरती दादर या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी जातात। दरवर्षी आमचे भीम सैनिक रिक्षा, टेम्पो, बसेस, ट्रक करून त्या ठिकाणी दाखल होतात। यावर्षी पोलिसांनी कोणतंही परिपत्रक जाहीर न करता भीम सैनिकांना अडवलंय। ज्यावेळी मराठी क्रांती मोर्चा होता त्यावेळी सर्व गाड्यांना तुम्ही शिवाजी म्हणजे आझाद मैदानापर्यंत जाऊन दिलं। एक दिवसाचा प्रश्न आहे, एक दिवसासाठी तुम्ही लोकांना थांबवून ठेवू नका, बाकी आमची काही मागणी नाही। ह्या वर्षी त्यांनी नाटकं केल्याच्या अगोदर काही झालेलं नाही, आणि जर असं झालं तर आम्ही याला महाराष्ट्र पेटवायला कमी करणार नाही। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त